वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रार्थना म्हणत आहे। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनवृती भवतारका धरित्राक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगदनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना कृष्ण सुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाची चरणी तेची करीतसे विनवणी भगवंतनी सोडवावे सकळ देवाची देवा कृपाळवाची केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा भावधरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न हरिसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न हरिसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न हरिसी पाहे ध्वजेचे चिरकूट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित मसी पत्र केवळे रावो चालवे आपुल्या पाढे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित बाप रखमा देवी वरुडा सांभाळावे आपुल्या वृदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मेकळा दुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पुंडलिक वरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद घन व्रजेंद्र नंदन श्यामसुंदर श्री कृष्णचंद्र परमात्मा अर्थात पंढरीश पांडुरंगाच्या परमकृपेनं मराठी भाषेतील देशिका रलेना असं असणारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका ग्रंथाच्या रसास्वादनाला आपण सुरुवात करत आहोत। उपस्थित सर्वच श्रोते सज्जनांच्या चरणी साष्टांग प्रणाम करून
आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करत आहोत. माऊलींची ज्ञानेश्वरी म्हटलं की प्रतिभाशक्ती, उत्तुंग प्रतिभाशक्तीचं दर्शन जर करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं अवलोकन करावं. मुळात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथावर आधारित आहे तो अनुपम्य असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. जगामध्ये अनेक ग्रंथ असतील परंतु भगवद्गीतेचं महत्व काही वेगळं आहे आणि म्हणूनच त्या ग्रंथावर केलेलं हे भाष्य. त्या श्रीमद भगवद्गीतेबद्दल माऊली तर बोलत आहेतच. आपण सुरुवातीला पाहून आलो नमनाच्या झालेल्या काही ओव्या, शब्द ब्रह्मरूपी असणार गणेशाचं वर्णन, सरस्वती मातेचं वंदन, सद्गुरूंचं केलेलं वर्णन आणि त्यानंतर महाभारत ग्रंथाची विशेषता सांगताना माऊलींनी अनेक ओव्या वापरल्या. महाभारत ग्रंथ एक विशिष्ट असा असणारा ग्रंथ आहे. जन्मेजयाचे अवलेळा दोष हरले असं आपण जे म्हणतो, माऊलींनी जे म्हटलंय त्या जन्मेजयाचे सगळे दोष दूर करण्याचं सामर्थ्य या अलौकिक ग्रंथामध्ये आहे. आणि ह्या भारतरूपी महाभारत रूपी असणाऱ्या कमळातील परागकण जर कोणता असेल तर तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीता, ते श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन करत असताना माऊली या ठिकाणी अनेक उपमा योजतात. त्याचं अवलोकन कसं करायचंय याचंही सुंदर असं वर्णन माऊलींनी केलेलं आपण पाहिलं. त्याच्यामध्ये भारतरूपी कमळात असणारा परागकण म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे हे सांगितलं. त्याचबरोबर शब्द ब्रह्माब्दी म्हणजे शब्द ब्रह्म जे आहे त्याचं मंथन केलंय व्यासमुनींच्या मतीने आणि ज्ञानाग्नीच्या संपर्काने त्याला कड दिलाय, विवेकाच्या माध्यमातून त्याला कड दिलाय आणि ते तूप जे वरती आलंय, पद आले परिपाके आमोदास, असा सुंदर असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. अतिशय सुंदर असणारा ग्रंथ आणि म्हणून याचं अवलोकन करायचंय. यातही त्यांनी माऊलींनी सुंदर अशी ओवी वापरली. जैसे शारदीयेचे चंद्रकन कोवळे माझी अमृतकन, शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. 56वी ओवी आपण पाहून आलो की शरद ऋतूमध्ये असणाऱ्या, शरद ऋतूमध्ये उगवणाऱ्या पौर्णिमेला, शरद पौर्णिमेला असणारी चंद्रकोर जी आहे, चंद्राच्या प्रकाशातून अमृतकणाचा वर्षाव होत असतो आणि हा अमृत वर्षाव प्राशन करण्याची योग्यता ज्याच्या ठिकाणी आहे असा असणारा चकोर नावाचा पक्षी अनिमेष नेत्राने चंद्राकडे पाहतो आणि त्या प्रकाशातील जे अमृतकण आहे त्याचं सेवन करतो. इतक्या कोमलपणे तैसे तिया परिश्रुता अनुभवावी हे कथा अति हळुवार चित्ता अनोनिया. चित्ताला अतिशय हळुवार करायचंय आणि मग ही कथा श्रवण करता येईल. आपण शेवटी उदाहरण पाहून आलो की जे फुल जेवढं कोमल असेल तेवढ्या कोमल प्रकारे त्याला हाताळावं लागतं. झेंडूसारखे फुलं असतील सहजपणे वर फेकले आणि खाली पडले तरी त्याला फारसं काही होत नाही, परंतु प्राजक्ताचे फुलं असतील तर ते मात्र खूप सावकाशपणे हाताळावे लागतात, खूप सावकाश, अन्यथा त्याला इजा होण्याची शक्यता आहे. त्या प्रकारे अति हळुवारपण चित्ता, हळुवारपण तर आणायचंच पण त्याला अति हा एक विशेषण त्या ठिकाणी वापरलाय. अति हळुवारपण चित्ता अनुनिया. हे शब्देविन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आदी झुंबीजे प्रमेय असे. हे शब्देविन संवादिजे, शब्दांच्या शिवाय होणारा हा संवाद आहे. खरं तर संवाद होण्याकरता शब्दांची फारशी गरज नसते. शब्द वापरणं आणि शब्दांच्या नंतर मग इतर इंद्रिय स्पर्श वगैरे वापरणं हे तर फार पुढची गोष्ट आहे. संवाद होण्याकरता शब्द हे शेवटचं माध्यम आहे, शेवटचं. त्याच्या आधी नेत्र आणि त्याच्याही आधी केवळ अंतःकरणाचा होणारा संवाद आहे. अंतःकरणाचा होणारा जो संवाद आहे ना, फारसं काही बोलावं लागत नाही. नुसतं एकमेकांना जाणलं तरी एकमेकांचं या ये हृदयीचे ते हृदयी घातले, या हृदयातून त्या हृदयामध्ये ते घालता येतात. ती एक विशिष्ट पद्धत आहे. परंतु ज्याला त्याच्या माध्यमातून समजणार नाही त्यांचा संवाद डोळ्यांच्या माध्यमातून होतो. ज्यांना डोळ्यांच्या माध्यमातून समजणार नाही त्यांच्याकरता शब्द आहेत आणि शब्दांमधूनही जर समजलं नाही तर मग स्पर्शाच्या माध्यमातून संवाद केला जातो. परंतु ती सगळ्यात शेवटची पद्धत शब्द विन संवाद. जे
शब्द न वापरता सुद्धा संवाद साधता येतो, परंतु ते दोघेही त्या पातळीवरती असायला हवेत. बऱ्याचदा असं होतं, एखादी गोष्ट आपण सांगायला जातो आणि ती न सांगता समोरच्याला समजते. दोघे जर त्या पातळीवरती असतील तर ते समजून जातं. बालकाला लागलेली भूक आईला समजते, ते बालक काही सांगत नाही. रडणं हा विषय वेगळा आहे. तिला माहित असतं आता याला काय हवंय आणि त्याला ते देत असते. अशी असणारी हे शब्द संवाद जे इंद्रिया नेनता भोगीचे, इंद्रियांचा त्या ठिकाणी संबंध नाही. इंद्रियांना मध्ये न घेता सुद्धा याचा आनंद घेता येतो. इंद्रियांच्याही अगोचर असणार हे सुख आहे. आपण काल परवा दिवशी पाहून आलो हे उदाहरण, की इंद्रिय गोचर असणारं सुख कोणतं आणि इंद्रियांच्या पलीकडे असणारं सुख कोणतं. इंद्रियांच्या पलीकडे असणारं सुख भोगण्याकरता खरं तर जे परमोच्च सुख जे आहे ना, ती इंद्रियांच्या माध्यमातून भोगता येत नाही. किंबहुना इंद्रिय तेथपर्यंत पोहोचत नाही. परमोच्च सुख आपण फार तर आपलं ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियांचा जर विचार करू गेलो, भगवंताला जाणणं हे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे शक्य नाही. कारण ज्ञानेंद्रियांची कक्षा ही मर्यादित आहे. भगवंत त्याच्याही पलीकडचा आहे. ज्याने ते निर्माण केले तेच त्याला कसे जाणू शकतील, ते शक्य नाही. म्हणजे अगदी व्यवहारातलं जर एका ओळीमध्ये जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलं आपल्या आई वडिलांचा विवाह पाहू शकत नाहीत. कारण विवाह झाल्यानंतर त्यांचा जन्म आहे, त्याच्या आधी ते कसे पाहू शकतील, शक्य नाही. तद्वत भगवंताला जाणणं हे इंद्रिय गोचर नाही, इंद्रियांच्या माध्यमातून शक्य नाही. इंद्रियांच्या पलीकडे असणारी ती गोष्ट आहे. आणि म्हणून इंद्रिय नेनता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. बोलण्याच्या आधी ते प्रमेय त्या माणसाच्या मनामध्ये उतरून जातं. बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट समोर येताना किंवा तो शब्द प्रगट होण्याच्या आधी तो दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेला असतो. बऱ्याचदा असं होतं, सांगायची फार पूर्ण काही सांगायची गरज भासत नाही. 2 शब्द सांगितले की समोरच्याला समजून जातं नेमकं काय सांगायचं आहे, ते समजून जातं. बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. माऊली सांगतात की त्या प्रकारे ही जी भगवद्गीता आहे ही शब्दाच्या आधी तुम्हाला त्या तत्वज्ञानाची, त्या तत्वाची ओळख करून देण्याकरता सिद्ध आहे. आणि नंतर 2 फार सुंदर उदाहरणं वापरलेत. जैसे भ्रमर परागनेती, परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी. या ग्रंथाचं अवलोकन किंवा याचा रसास्वादन कसं करायचं याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सांगितलंय. जैसे भ्रमर परागनेती, ज्या प्रकारे भ्रमर म्हणजे भुंगे परागनेती, परागकण जे असतात फुलांमध्ये असणारे जे परागकण, परवा आपण चिंतन करून आलो, फुलांमध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे परागकण. परागकण नेण्याकरता जसे भ्रमर येतात, परंतु त्या कमळदळाला सुद्धा त्याची कल्पना नसते की ते कधी आलेत आणि कधी चाललेत. त्यांना न सांगता अगदी इतके हळुवारपणे येतात, त्या फुलावरती बसतात, कमळावरती, आणि बसल्यानंतर ते परागकण सेवन केल्यानंतर निघून जातात. इतके सावकाश, इतके अलगदपणे येतात आणि परागकण सेवन करून जातात. त्या कमळाला सुद्धा पत्ता लागत नाही. बाकीच्यांची गोष्ट वेगळी. मंगलताई तुमचा कॅमेरा बंद करा. त्या कमळाला सुद्धा त्याची कल्पना नसते. त्या प्रकारे तैसी परी आहे सेविती ग्रंथी आहे. त्या प्रकारची ही पद्धत आहे. तैसी परी म्हणजे पद्धत आहे सेविती, या ग्रंथाचं सेवन करण्याची तशी पद्धत आहे की त्या फुलाला सुद्धा त्याची कल्पना येऊ नये इतक्या अलवारापणे. आणि दुसरं उदाहरण सांगितलंय का आपुला ठाय न सांडिता, अलंगी जय चंद्र प्रकटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. 60वी ओवी सांगितली आहे का आपुला ठाय न सांडिता, किंवा आपली जागा न सोडता आपण आहे त्याच जागेवर स्थिर राहून अलिंगी जय चंद्र प्रकटता किंवा चंद्रू प्रकटता, जे चंद्र विकासिनी कमळ असतं ना, चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर ज्याचा विकास होतो त्याला चंद्रप्रकाशी कमळ असं म्हणतात. मग ज्यावेळेला चंद्राचा प्रकाश पडतो त्यावेळेस ते जे चंद्रविकासी कमळ जे आहे ना, तर ते त्या ठिकाणी आपोआप विकसित होतं. अलिंगी जे चंद्र प्रकटता, ते स्वतःच्या ठिकाणी प्रगट होतं. तुमचं ना ते स्क्रीन चालू आहे, कृपया तेवढं स्क्रीन बंद करा. कोणाला तरी विचारून पहा, जर शक्य नसेल तर विचारून पहा, बाकीच्यांना डिस्टर्ब होत आहे. मंगलताई, अलिंगे जे चंद्र प्रकटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. ते कमळच फक्त जाणू शकतं की चंद्राचा प्रकाश पडलाय आणि चंद्राच्या पडणाऱ्या प्रकाश, आता चंद्राचा प्रकाश तसा जाणवणं एक वेळ सूर्याचा प्रकाश जाणवेल बरं का.
सूर्याचा प्रकाश, कारण त्याच्यामध्ये थोडंसं उष्णता, तप्तता असते. सूर्याचा प्रकाश पडला, आपण झोपेमध्ये असू, जर बाहेर झोपलो असून अंगावर जर सूर्याचा प्रकाश पडला तर थोडंसं उष्णता जाणवते आणि सूर्य उगवलाय हे जाणवतं. अंगावरती सूर्यप्रकाश पडला की लक्षामध्ये येतं ते. म्हणजे सूर्याचा प्रकाश जाणवणे इतपत आहेच, परंतु चंद्राचा प्रकाश मात्र तसा नसतो, त्याच्यामध्ये दाहकता नसते, त्यामुळे तो जाणणं कठीण आहे. आपण जर डोळे मिटले आणि सूर्यप्रकाशामध्ये असा हात नेला तर त्या उष्णतेमुळे आपण सूर्याचा प्रकाश जाणू शकतो. सूर्याचा प्रकाश जाणण्याकरता ती इंद्रिय गोचर आहे, परंतु चंद्राचा प्रकाश जाणणं, आपण जर चंद्रप्रकाशामध्ये हात नेला तर हातावरती फारसं काही जाणवणार नाही. चंद्राचा प्रकाश जाणणं हे आपल्याला तरी शक्य नाही, जर डोळ्याने पाहिलं नाही तर शक्य नाही. आपण बाकीच्या इंद्रियांच्या द्वारे ते जाणू शकत नाही, परंतु ते चंद्र विकासिनी नावाचं जे कमळ असतं त्याच्यामध्ये एवढी संवेदनशीलता असते, इतकी संवेदनशीलता की चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर ते आपोआप फुलतं. म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितपणे माणसापेक्षा जास्त संवेदनशीलता निश्चितपणे. चंद्राचा प्रकाश जाणणं आपल्याला शक्य नाही, आपण पाहिलं तरच जाणू शकतो, पण त्या फुलाच्या ठिकाणी मात्र ती संवेदनशीलता आहे. ती संवेदनशीलता महत्वाची. त्या प्रकारे या ग्रंथाचं अवलोकन करावं. 2 वेगवेगळे उदाहरणं दिलेत आणि नंतर सांगितलंय का ऐसे गंभीरपणे स्थिरावलीनी अंतःकरणे आथिला तोच जाणे मानू ये. या प्रकारचं गंभीरपण आपल्या ठिकाणी असावं, अंतःकरण स्थिर असावं आणि तोच हा प्रकार आहे तो जाणण्याचा. आता हे जे 2 उदाहरणं आहेत ना, याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला चर्चा करणार आहे. मी सांगितलं की माऊली जे उदाहरण देतात ना, ते उदाहरण काहीतरी अद्भुत असतात. त्याच्यामध्ये असणारी माऊलीची जी प्रतिभा आहे ना, ती इतकी काहीतरी वेगळी असते की ती आपण सहजपणे जाणू शकत नाही, पण काहीतरी खूबी मात्र त्यांनी दिली आहे. माऊली एखादं उदाहरण एखाद्या ठिकाणी सहजपणे देतात, पण ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त उदाहरण दिले असतील ना, तर त्या उदाहरणांमध्ये काहीतरी वेगळेपण असतं, एकमेकांशी काहीतरी त्यांचा संबंध असतो. आता या 2 उदाहरणांचा जर विचार केला ना, भ्रमर कमळाच्याकडे जातं आणि कमळ जलाला माहिती न होऊ देता ते परागकण घेऊन येतं. त्या प्रकारे या ग्रंथाचं अवलोकन करावं. पहिलं उदाहरण सांगितलं, किंवा चंद्रप्रकाशित कमळ जसं चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर फुलतं, त्या प्रकारे या ग्रंथाचं अवलोकन करावं. तो जो पद्धत जी आहे त्या प्रकारे. आता याच्यामध्ये साम्य कुठे दिसत नाही, याचा एकमेकाशी संबंध कसा, किंवा या 2 उदाहरणांचा संबंध या ग्रंथाच्या सिद्धांताचे अवलोकन करण्यामध्ये कसा लावायचा, हे गंमत सांगून जातं. ह्या 2 गोष्टींमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, त्याच्यामध्ये घेणं आहे. चंद्रप्रकाश पसरला की ते कमळ फुलतं आणि चंद्राचा प्रकाश ग्रहण करतं. ते चंद्राला माहीत नसतं, आणि ज्याच्याकडून घ्यायचं का भ्रमर कमळाजवळ येतं आणि त्याच्याकडून परागकण घेऊन जातं. ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या 2 गोष्टींमध्ये एकच गोष्ट साम्य असणारी आहे, किंवा दोन्हींमध्ये एक गोष्ट सामायिक आहे, आणि ती म्हणजे स्पर्श. पहिल्या गोष्टीमध्ये घेतलंय, स्पर्श झालाय, पण स्पर्शाची जाणीव होऊ दिली नाही. जरा बारकाईने कारण काय, स्पर्श झालाय पण स्पर्शाची जाणीव मात्र दिली नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये स्पर्श झाला नाही, परंतु स्पर्शाची जाणीव मात्र आहे. एकामध्ये स्पर्श झालाय, जाणीव मात्र दिली नाही, आणि स्पर्शाची जाणीव होऊ न देणं ही गोष्ट म्हणजे त्याच्या नकळत आणणं. जाणीव होऊ न देणं म्हणजे नकळत आणणं. मग एखाद्याच्या नकळत एखादी गोष्ट आणायची, मग तिला काय म्हणतात हो? एखाद्याच्या नकळत एखादी गोष्ट जर आणली तर त्याला आपण चोरी म्हणतो, साध्या भाषेमध्ये चोरी. मग ती चोरी आहे का? त्याच्या नकळत ती गोष्ट जर आणली असेल तर ती चोरीच आहे. मग आता इथे चोरी केली का? इथे चोरी केली असं म्हणता येईल बरं का. भ्रमरांनी परागकणांची चोरी केली, कारण कमळाच्याही नकळत आणले का परागक म्हणजे कमळ नेणं, ती म्हणजे ते नेणत नाहीत, जाणत नाहीत. मग जर चोरी केली, कबीरजींचा एक दोहा मला आठवतो, त्यामध्ये कबीरजी सुद्धा सांगतात की बिन मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पाणी. जे न मागता मिळतं ते दुधासारखं असतं, जे मागून मिळतं ते पाण्यासारखं असतं. मांग लिया सो पाणी, छीन लिया सो खून बराबर. आणि जे हिसकावून घेतलं जातं ना, तर ते हिसकावून घेतलं जातं तर त्याला ते रक्ताच्या बरोबरीचं आहे, म्हणजे रक्तपात तिथे घडतो. ती पद्धत वेगळी. म्हणजे बिन मांगे सो दूध बराबर, न मागता एखादी गोष्ट मिळते तर तिला दुधासारखं तिला महत्व दिलेलं आहे. मांग लिया सो पाणी म्हणजे मग इथे तर चोरी केली,
एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो, जरा थोडासा विस्तार करतो बरं का याचा. एखादी गोष्ट घेण्याच्या पद्धती किती असतात हो. एखाद्याकडून एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, मग ती गोष्ट कशी घेता येईल आपल्याला. एकतर त्याने द्यावी, ती गोष्ट जर मूल्यवान असेल तर मग आपण त्याला मागू शकतो, मग त्याने ती आपल्याला द्यावी. स्वतःहून दिली तर तिला आपण दान म्हणू, आणि आपण जर त्याच्या नकळत घेतली तर त्याला चोरी म्हणू. चोरी आणि दान ह्या दोन वेगवेगळ्या आणि भिन्न गोष्टी आहेत. चोरीमध्ये त्या मालकाची गोष्ट न विचारता घेतली जाते, म्हणजे ज्याची घ्यायची त्या मालकाला माहीत नसतं, आणि जो घेतो त्याला मात्र माहीत असतं ही गोष्ट मूल्यवान आहे, मग तो ती गोष्ट त्याच्याकडून न विचारता घेतो. न विचारता एखादी गोष्ट घेणं म्हणजे चोरी. आणि न सांगता एखाद्याला ती गोष्ट देणं म्हणजे, ज्यावेळेला चोर जो असतो ना तो चोर सापडत नाही, आणि जर चोर सापडला नाही तरच ती खरी चोरी बरं का. चोर सापडला की चोरी संपली. चोरीमध्ये चोर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ती खरी चोरी. चोर सापडला की मग ती चोरी नाही, मग ती चोरी करण्याचा प्रयत्न, आणि मग तो सापडला, मुद्देमाल जप्त केला, विषय संपला. म्हणजे चोरीमध्ये चोर सापडू द्यायचा नसतो. मालकाला शेवटपर्यंत कळता कामा नये चोर कोण आहे. आणि चोरीच्या उलट जर काही असेल तर दान आहे. दानामध्ये कसं असतं, दानामध्ये देणाऱ्याला माहीत असतं, आणि घेणारा मात्र जो असतो ना ते त्या याचकाच्या नकळत द्यायचं असतं. म्हणजे ज्याला हवंय आपल्या मालकीची, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याच्या नकळत घेणे म्हणजे चोरी, आणि आपल्या मालकीची वस्तू त्याला नकळत देणे म्हणजे दान. थोडासा शब्दाचा खेळ आहे बरं का. आपल्या मालकीची वस्तू दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याच्या नकळत घेणे म्हणजे चोरी, आणि आपल्या मालकीची वस्तू याचकाला नकळत देणे म्हणजे दान आहे. मग आता दान आणि चोरी एकमेकाचे विरोधी झाले. मग आता जर एखादी गोष्ट घ्यायची असेल तर त्याने ती दान स्वरूपामध्ये आपल्याला स्वतःहून द्यावी. स्वतःहून जर तो देत नसेल तर माणसं काय करतात, मग चोरी करतात. चोरी मूल्यवान गोष्टींची होती बरं का. सामान्य भोरटेजवर काय करतात, चोरी करावी तर विशेष गोष्टींचीच करावी, त्याला तेवढं महत्व असावं. वस्तू घेण्याच्या दोनच पद्धती, एकतर चोरी किंवा दान. आपल्या मनाने तो देत नसेल, आपण हिसकावून घेतली तर ती चोरी झाली, आणि त्याने जर घेतली, त्याने स्वतःहून दिली तर ते दान झालं. एखाद्या म्हणेल मग आम्ही मूल्य देऊन घेऊ शकतो, विकत घेतली तो व्यवहार झाला. ती गोष्ट त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दिलं. या चोरी आणि दान याच्यामध्ये त्याच्या बदल्यामध्ये काही नसतं. आणि विकत सगळ्या गोष्टी थोड्याच विकत मिळतात का. सगळ्या गोष्टींचं मूल्य थोडंच करता येतं का. ज्या खूप मूल्यवान गोष्टी आहेत ना त्या गोष्टींचं मूल्यच करता येत नाही. अतिशय मौल्यवान असणाऱ्या गोष्टी त्याचं मूल्य काय करावं, आणि त्याचं जर मूल्य करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र हानी होते. फार मी अवघड बोलत नाही, थोडक्यात सांगतो की जी फार मौल्यवान गोष्ट असते ना ती अगदी फुकटच असते, तिचं मूल्यच करता येत नाही. मूल्य करता येत नाही म्हणून ती गोष्ट फुकट असते. जसं आपण ऑक्सिजन घेतो, प्राणवायूचं मूल्य काय करावं, अमूल्य आहे तो, म्हणून त्याचं काहीच मूल्य नाही, तो सहजपणे फुकट सगळ्यांना उपलब्ध होतो. आणि ज्या वेळेस त्याचं मूल्य करण्याची वेळ येते, त्यावेळेला काहीतरी हानी झाली म्हणून समजावं. आताच्या काळामध्ये ऑक्सिजन लावण्याचे आपण पाहतो, ऑक्सिजनची किती गरज आहे आणि त्याच्याकरता किती पैसे मोजावे लागतात. ज्यावेळेस त्याचं मूल्य केलं जातं त्यावेळेस समजायचं काहीतरी हानी झाली आहे म्हणून त्याचं मूल्य करण्याची वेळ आली. कारण जी अमूल्य गोष्ट असते ना तिचं मूल्य होऊच शकत नाही, तिचं मूल्य होत नाही. आणि जे अतिमूल्यवान असतं ते विकत सुद्धा मिळत नाही. म्हणजे विकत घेणं, मी तुम्हाला सांगितलं की वस्तू घेण्याच्या दोन पद्धती, दान किंवा चोरी. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं व्यवहार. व्यवहारामध्ये जर एखाद्या गोष्टीच्या बदल्यात एखादी, पण सगळ्या गोष्टींचा व्यवहार थोडाच होतो का, नाही होत. एखाद्याकडे कला आहे, गायनाची खूप सुंदर कला आहे, एखादे खूप शास्त्रीय गायक मोठे आहेत त्यांच्याकडे गायनाची कला आहे, मग ती कला ते आपल्याला कशी देऊ शकतात. एकतर त्यांनी आपल्याला शिकवावं, दान द्यावं. जर त्यांनी आपल्याला शिकवण्याचं कबूल केलं, आपण त्यांच्याकडे नियमितपणे गेलो, त्यांनी आपल्याला एक एक गोष्ट जर रागदारी शिकवली तर ती गोष्ट त्यांनी आपल्याला दान केली. दान केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे. किंवा त्यांनी जर दान केली नाही तर तुम्ही त्यांचं गायन चोरून ऐकलं पाहिजे. चोरून ऐकल्यानंतर मग ती चोरी झाली. दान किंवा चोरी. एखादा म्हणेल तुम्हाला खूप छान अमुक अमुक भिंपलाचा राग गाता येतो ना, मग मला 10 लाख रुपये घ्या आणि मला तो राग शिकवा म्हणता येणार नाही. तो मला द्या म्हटलं तर ते म्हणतील बाबा रे तुला शिकावं लागेल, म्हणजे दान आलं. त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही जी फी देतो ना आपण शिकण्याकरता, त्याची फी म्हणजे त्याचं मानधन असतं, ते शिकवण्याचं गुरुदक्षिणा असते. ती दक्षिणा म्हणून आपण देतो. 10 लाख रुपये देऊन तुम्हाला लगेचच्या लगेच ते येणं शक्य नाही. कला ही गोष्ट अशी आहे की एकतर ती दान मिळवावी लागते किंवा त्याची चोरी करावी लागते, विकत घेता येत नाही. ज्या खूप मूल्यवान गोष्टी असतात ना
त्या दान म्हणून घ्याव्या लागतात किंवा चोरी करून घ्याव्या लागतात. दोनच पर्याय आहेत. बाकीचा तिसरा पर्याय नाही. तिसरा पर्याय नाही कोणताच. दान म्हणून घ्या किंवा चोरी म्हणून घ्या. मग चोरी जर करायची असतील ना, चोरी कधी करतो माणूस? एखाद्या गोष्टीवरती आपल्याला वाटतं ही गोष्ट मला मिळावी, खूप छान गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला मिळावी, तो तर देणार नाही, मग आपण त्याच्या नकळत ती गोष्ट घेतो. मग ज्यावेळेस ती वस्तू घेतो ना, चोरीचं मागून घेता येत नाही, त्यावेळेला आपण चोरी करतो. म्हणजे कोणताही मनुष्य असेल तो चोरी करतो. आणि काय प्रत्येक वस्तूवरती एक अधिकार असतो प्रत्येकाचा. कोणती वस्तू असेल तिच्यावरती प्रत्येकाचा अधिकार असतो. त्याचा अधिकार संपून आपला अधिकार सुरू व्हावा म्हणून आपण ती चोरी करतो. पण मग विशिष्ट मूल्यवान गोष्टींची चोरी करावी का? आता याच्यामध्ये 2 उदाहरणं सांगितलेत माऊली. दोनच प्रकार म्हणजे तुम्हाला सांगितलं, एकतर दान किंवा चोरी. पहिल्या उदाहरणामध्ये माऊलींनी चोरी सांगितली. कमळे दळे नेणं ती, मग चोरी झाली. कमळ दळाला सुद्धा तिची कल्पना नाही की आपल्याकडून आपला परागकण हा भ्रमर घेऊन जातोय, म्हणजे चोरी झाली. किंवा दुसरं आहे दान. चंद्र आपल्या प्रकाशाचं, त्या प्रकाशातून ते अमृताचं दान करतो, या ठिकाणी दान झालं. पण मग या ठिकाणी जे आहे हा सिद्धांत या गीतेमधील प्रमेयांना कसा लागू पडेल? हे एकतर अमूल्य आहे, ते विकत तुम्ही घेऊ शकत नाही. एखादा म्हणेल एखादी गोष्ट जर सापडली तरी ती आपली होऊ शकते. आपले होण्याचे 2 पर्याय, कुणीतरी द्यावी किंवा आपण चोरून आणावी. आणि जर सापडली तरी आपला तिच्यावर अधिकार नसतो, ती कोणाची तरी हरवावी लागते. सापडली म्हणजे हरवली म्हणून सापडली ना, तशी कशी सापडेल? सापडली म्हणताना सुद्धा सापडली या शब्दाच्या सापेक्ष शब्द म्हणजे हरवली असेल तर सापडते. म्हणजे कोणाची तरी हरवली, मग ती आपली कशी होईल? तो जर मालकाला उद्या मागितलं तर द्यावी लागेल. म्हणजे सापडणं हा पर्याय असू शकत नाही, फक्त दान किंवा चोरी. मग याच्यापैकी चोरी जर कोणती असेल तर भ्रमरांसारखी चोरी करावी. मग चोरी कशी करावी याच्यामध्ये सांगितलं. चोरी जर तुम्ही केली तर मग ती चोरी ठरेल का? चोरी म्हणजे कसं, बऱ्याचदा असं होतं की माझं जर असेल तर तुझं. चोरी करण्याची वेळ बऱ्याचदा चोरी ठरतच नाही. चोरी कधी ठरते? ज्यावेळेला तिच्यावरती कोणाचा तरी अधिकार असावा लागतो आणि तो अधिकार आपण संपुष्टात आणून आपला अधिकार त्याच्यावरती मिळवण्याचा प्रयत्न करतो, मग त्यावेळेला ती चोरी होते. जर पक्षी शेतामध्ये जाऊन धान्य खात असतील तर त्याला चोरी म्हणायचं का? त्याला चोरी म्हणता येणार नाही. का बरं? त्यांच्या दृष्टीने माझं तुझं नाहीच आहे. माझं आणि तुझं ज्या ठिकाणी येतं त्यावेळेला चोरी घडते. चोरीच्या वेळेला त्या वस्तूवरती एकतर माझा अधिकार असावा किंवा तुझा अधिकार असावा. म्हणजे ज्यावेळेला माझं तुझा हा विषय येतो त्यावेळेला चोरी त्या पक्षांना माहीतच नसतं हे माझं आहे, कारण ते तुझं सुद्धा समजत नाहीत. म्हणजे आपलं आहे म्हणजे आपलं नाही हे समजणं. आपलं मी आणि माझं म्हटलं की मग तिथं चोरी होते. पण जर आपलं त्याच्यामध्ये मग विषय राहतच नाही ना. कोणाचाच अधिकार जर त्याच्यावर नसेल, शेतामध्ये असणारं धान्य ते बिचारे येतात, त्यांना माहितच नाही कोणाच्या तरी मालकीचं, हे माझ्या मालकीचं शेत आहे आणि मग मी तिथे जाऊन पाखरांना खाऊ देणार नाही. त्यांना काय माहिती बिचाऱ्यांना हे कोणाच्या मालकीचं शेत आहे? येणार, खायला मिळालं घेणार, खाणार नाही, घेऊन जाणार. पण त्यांना ते सहजपणे काय मिळतं माहितीये का? ते त्याचा संग्रह करत नाहीत. आत्तापुरता खाणार पक्षी पिल्लांना वाटलं तर चारा थोडासा घेऊन जाणार चोचीमध्ये, पण ते संग्रह कधी करत नाहीत. संग्रह केला की घोटाळा होतो. काही झाडं अशी असतात की ते संग्रह करतात, लपून ठेवतात. तुमच्याकडे जे आहे ना ते लपून ठेवलं की मग जरा अवघड होतं. काही झाडं अशी आहेत की त्यांच्याजवळ ज्या गोष्टी आहेत ना खाण्यासारख्या त्या लपून ठेवतात, आणि काही गोष्टी ज्या आहेत ना देण्यासारख्या ते बाहेर प्रगट करून दाखवतात. आंब्याचं झाड, आंब्याला कैऱ्या जाता येतात, सगळ्यांना दिसतात, सुंदरपैकी कैऱ्या सर्वत्र लागलेल्या असतात, लोक त्याचा सन्मान करतात, त्याचं कौतुक करतात. आणि काही झाडं अशी आहेत की आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टी लपून ठेवतात, जसे की कंदमुळं, कांदे, बटाटे, गाजर, मुळे, हे जे आहे ना त्यांच्याकडे जे आहे आलं वगैरे, हळद, ह्या गोष्टी ते लपून ठेवतात जमिनीच्या खाली. ते दाखवत नाही, वरती काही दिसत नाही, भुईमुगाच्या शेंगावर दिसत नाहीत, खाली मात्र असतात. मग लोक काय करतात? त्याला मुळापासून उपटतात. तुम्ही जर लपून ठेवलं ना तुमच्या जवळचं, लोक तुमचं मुळापासून खणून काढतील. आणि जर तुम्ही जर सगळ्यांना मुक्त हस्ताने जर वाटप केलं ना तर लोक तुमचं कौतुक करतील. झाडांमध्ये 2 प्रकार आहेत, आपण पाहतो. जे लपून ठेवतात त्यांना मुळासकट उपटलं जातं, आणि जे सहजपणे देतात ना त्यांचं कौतुक केलं जातं. मग हे जे पक्षी असतात ना, हे पक्षी स्वतः करता काही ठेवत नाहीत. आजच्या पुरता खायचं, संध्याकाळी तर जेवत पण नाहीत पक्षी. दिवसभर काय असेल तेवढं फक्त खायचं, सोबत फार काही संग्रह करायचा नाही, कारण त्यांना ते माझेपणाची भावनाच नसते. हे मी माझ्याकरता ठेवतो हे त्यांना वाटतच नाही. माझं नसल्यामुळे तुझं पण कुठे आहे? जर माझं नाही तर तुझं तरी कसं असेल रे? आणि मग जर माझं नाही तर दुसऱ्याचं घर कसं असेल? ते दुसऱ्याचं कसं?
जे माझंच नाही ते तुझं कसं होऊ शकेल? एखाद्या आपण भाड्याच्या घरामध्ये राहणारा मनुष्य आहे, त्याच्याकडे गेलो म्हटलं, बाबा अरे हे घर मला माझ्या नावावर करून दे. तुम्हाला अरे बाबा मी भाड्याच्याच घरात राहतोय, माझंच नाही तर तुझं मी कसं करून देऊ? जिथे माझं पण संपून जातं तिथे तुझं पण संपून जातं. मग ती गोष्ट कोणाच्याच, माझं नाही ना, मग ते कोणाचंच नाही. मग तुझं तरी कसं असेल रे बाबा? मग माझं नाही तुझं नाही याच्या पलीकडे गेलं की ही विश्वाची माझ्या घर. मग ती चोरी ठरतच नाही. फक्त घ्यायचं खायचं तेवढ्यापुरतं त्यांना. पक्षी चोरी करतच नाहीत, त्यांच्या दृष्टीने ती चोरी नसते, किंवा पक्ष्यांना चोरीचा दोष लागत नाही. याचं कारण त्यांच्या मनामध्ये माझा तुझा हा भाव नसतो. हा भाव त्यावेळेला येतो, चोरी त्यावेळेला होते ज्यावेळेला माझं असेल, यावेळेला तुझं असेल, आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतील. मग या ठिकाणी ज्यावेळेला ते परागकण ते भ्रमर नेतात ना, ती चोरी ठरत नाही हो. त्यांच्या दृष्टीने ते चोरी नसतेच, आपल्या दृष्टीने ती चोरी असेल, कारण आपण माझं तुझा हा भाव ठरवतो. परंतु घेण्याच्या दोनच पद्धती, एकतर तुम्ही चोरी करून घ्या किंवा दान स्वरूप घ्या. मग या ठिकाणी जे सिद्धांत दिलेत, तर ते तुम्ही जर चोरी करून, मग आम्ही गीतेतले सिद्धांत चोरी करून घ्यायचे का? गीतेतले सिद्धांत चोरी करून घेणं, चोरी केली तुम्हाला सांगू का, चोरी करून जरी मिळाले तरी घ्यावेत, तेवढे अमूल्य आहेत. त्याच्यानंतर ती चोरी ठरणार नाही, कारण त्यावेळेला तुमची माझेपणाची भावना संपून जाईल. जर तुम्हाला खरंच सिद्धांत जर समजले ना आपल्याला, तर आपली माझे तुझेपणाची भावना संपून जाईल. मग ती चोरी तरी कशी ठरेल? ती चोरी ठरणार नाही. म्हणजे दोनच प्रकारे आहेत, भ्रमर परागनेती परे कमळ दळे नेती. एक तर तुम्ही चोरी करून घ्या, आपल्या दृष्टीने चोरी, किंवा दान स्वरूप घ्या, जसं चंद्रदान करतो. मग त्याला ते माहीतही नसतं दान घेणारा कोण आहे. खरं तर दात्याने जे दान केले ना, ते दात्याने विसरून जावं आणि याचकाने लक्षामध्ये ठेवावं, असा नियम आहे. याचकाने लक्ष ठेवावं, आपण कोणाकडून दान घेतलंय ते सतत स्मरणात राहावं, याच्याकडून घेतलंय बरं का आपण दान. पण घडतं उलट, याचक विसरून जातो आणि दाता मात्र लक्षात ठेवतो, मी याला दिलं होतं बरं का काहीतरी दान, आणि हा मला आता विचारत सुद्धा नाही. याचक विसरतो, दाता मात्र लक्षात ठेवतो. तसं होता कामा नये. ते महत्वाचं काय आहे, तर याचकाने विसरून जावं. चंद्राला माहित नसतं आपल्यामुळे एखादं कमळ फुलत असेल. दान देताना तो मुक्त हस्ताने ते दान देतो, तिकडे कमळ घेतं पण परिपुष्ट पण होतं, आनंदित होतं, विकसित होतं, सगळा आनंद ते घेतं. त्याला माहित नाही, याचक मात्र तृप्त झालाय. मग तुम्ही तसं करा, एकतर चोरी करून घ्या, किंवा मग ते तर देतायत मग तुम्ही स्वतःहून घ्या, त्यांना माहितही नाही होता तरी तुम्ही घेऊ शकता. या दोनच प्रकारे, एकतर दान म्हणून स्वीकारा किंवा चोरी करून घ्या. ह्या दोन प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आणि ऐसेने गंभीरपणे स्थिरावलीने अंतःकरणे आथिला तोच जाणे मानवीय. या प्रकारे आपण गंभीर होऊन आणि अंतःकरण स्थिर ठेवून घ्यायला हवं. गंभीर होऊन म्हणजे गहन, उगाच पोरखेळ म्हणून घेता कामा नाही. पोरखेळ म्हणून जर घेतलं तर कदाचित त्याची जेवढी आपल्याला गंभीरता जर वाटली नाही, त्याचं महत्व समजत नाही. एखादी गोष्ट आपण जर वेळेला गंभीरपणे घेतो ना, त्यावेळेस तिचं महत्व आपल्याला समजतं. म्हणजे तिचं महत्व जाणून मग तुम्ही त्याचा स्वीकार करा. ऐसे गंभीरपणे स्थिरावलीने अंतःकरणे, अंतःकरणाला स्थिर ठेवून. अंतःकरणाला जर स्थिर जर नाही ठेवलं तर कदाचित असं होईल की त्याचं महत्व समजणार नाही, किंवा आपण भरकटत जाऊ, किंवा ते आपल्या बुद्धीमध्ये शिरणार नाही. अंतःकरण जर स्थिर नसेल तर ते बुद्धीमध्ये शिरत नाही. कसं बुद्धीमध्ये शिरेल? मनामध्ये जर वेगळे विचार असतील तर ऐकलेलं इकडून येतं आणि इकडून निघून जातं दुसऱ्या कानातून. ते कळण्याकरता अंतःकरण स्थिर असावं, ऐकण्याकरता आपण गंभीर असावं. आणि उगाच पोरखेळ म्हणून जर ऐकलं तर ते कळणार नाही. म्हणून या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माऊली पुढच्या ओळीमध्ये एक अट घालतात. अट कोणती? अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. माऊली या ठिकाणी ना सरळ एक नियमच सांगतात बरं का. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, जे श्रवण करताना अर्जुनाची पांती अर्जुनाच्या पंक्तीला बसू शकतात. पंक्तीला बसणारे जे माणसं असतात ना, ते सारखे असावे लागतात बरं का. फार मोठे म्हणून माणसं आले त्यांच्याबरोबर लहान पोरं जेवायला बसवत नाही, त्यांच्या बरोबरीचे माणसं जेवायला असावे लागतात. पंगत जी आहे ना, ती सारख्या माणसांची पंगत बसवली जाते. मग त्यांना सारखं वाढता येतं. नाहीतर मुलांना काय फक्त गोड हवं असतं किंवा दूध भात हवा असतो, आणि आपण पंचपक्वान्न केलेत आणि मग त्यांना ते चालणार नाहीत. म्हणजे ते सगळे खाणारे सारख्या प्रकारचे असावेत. त्यांची पंगत वेगळी असते. जशी विहिणांची पंगत वेगळी असते ना लग्नामध्ये, तशा प्रकारची. ते एकाच सन्मानाची, एकाच पात्रतेचे, एकाच अधिकाराचे असायला हवेत, तर त्यांचे मग ते जमू शकतं. माऊली सांगतात की जे अर्जुनाच्या पंगतीला बसणारे योग्य आहेत. अर्जुनासारखा ज्यांचा अधिकार आहे. आता अर्जुनाचा अधिकार सामान्य आहे का? देवाने ज्याच्या रथाचं सारथ्य करावं त्याचा अधिकार केवढा असेल?
आणि प्रत्यक्ष भगवंताला तो प्रश्न विचारतोय, भगवंताचं विश्वरूप दर्शन करण्याचं ज्याला भाग्य प्राप्त झालं असा असणारा अर्जुन का सामान्य असेल का? भगवंताने स्वतः सांगावं की पांडवांमध्ये असणारा धनंजय ही माझी विभूती आहे. पांडवांमध्ये जो धनंजय म्हणजे जो अर्जुन आहे तो माझी विभूती आहे. भगवंताचा जो जी विभूती आहे त्याचा अधिकार केवढा किती किती दिव्य असेल त्याचा अधिकार. त्याच्या तोडीस तोड जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे या. तीही कृपा करून संती अवधान द्यावे. माऊलीना मखमली चिमटे घेतात बरं का, शाल जोडीतले जोडे जे म्हणतो ना आपण त्याला, तशा प्रकारची मखमली चिमटा घ्यायचा. पण तो चिमटा तर बसतो, पण तो मखमलाच्या कपड्यावरून जर घेतला ना तो मऊ असतो, तो टोचत नाही म्हणता येणार नाही, तो टोचतो पण मखमली असतो, स्पर्श मखमली होतो, पण चिमटा घेतला जातो. माऊली इथे मखमली चिमटा घेतात. जे अर्जुनाच्या पंक्तीला बसणारी योग्य आहेत ना त्या संतांनी कृपया लक्ष देऊन ऐकावे. म्हणजे इथं सांगितले तुमची पात्रता अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यतेची असावी, हे तिथे त्यांनी सांगून टाकलं. आणि लगेच माऊली आपण बोलतो ना एखादी गोष्ट, काही जणांकडे ते तंत्र असतं बरं का, पटकन बोलून तर जातात आणि नंतर वरून परत मलमपट्टी छानपैकी करतात. नाही हो मला तसं बोलायचं नव्हतं, मग त्याचा वेगळा. बोलायचं तर तसंच असतं, पण नंतर थोडीशी सारवासारव करायची असते, म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी कोणाला रागही येत नाही. आणि तसंच माऊली लगेच पुढे सांगतात, हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. हे सलगी मी तुम्हाला म्हटलं नाही, हे लढीवाळपणे म्हटलं बरं का, अगदी सलगीमध्ये मी तुम्हाला म्हटलं, आपलं सहज म्हटलं मी तुम्हाला. तुम्ही जास्त हे करून घेऊ नका, लढीवाळपणे मी तुम्हाला ही विनंती केली. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले, तुमच्या चरणाला लागून मी ही खरं विनंती केली की तुम्ही अर्जुनाच्या अधिकाराचे असाल, अर्जुनासारख्या अधिकाराचे असाल तर तुम्ही लक्ष द्या, किंवा हे तुमच्याकरता खास करून आहे, तीही कृपा करून संती अवधान द्यावे, ते लक्ष द्यावं. तसं मी तुम्हाला चरणाला लागून ही विनंती केली बरं का. प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. तुमचं हृदय सखोल आहे, मला माहिती आहे की तुमचं हृदय उथळ नाही. उथळ हृदयाचा माणूस लगेच गैरसमज करून घेतो, कारण त्याला तेवढं ते पचत नाही. तिथपर्यंत अंतकरणामध्ये खोल उतरावं लागतं. अंतकरणामध्ये खोल उतरलं तर ते पटतं, कारण त्याला तेवढं उतरायला वेळ मिळतो. जेवढं खोल अंतकरण असेल ना तेवढं समजून घ्यायला वेळ मिळतो, समजून घेऊ शकतो. आणि ज्याचं उथळ अंतकरण आहे त्याला ते समजून लगेच बाहेर पडतं ते. मग इथं सांगितलं सखोल हृदय आपले म्हणून या. तुमचं हृदय सखोल आहे आणि म्हणून मी तुम्हाला याचं म्हणालो. तुम्ही त्याचा राग मानू नका. मी जे म्हटलं ना अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती, मी ते सहज म्हटलं, आपलं सलगी लढीवाळपणे म्हणालो, त्याचा राग मानू नका. जैसा स्वभाव मायबापांचा, माऊली पुढे सांगतात, जैसा स्वभाव आई वडिलांचा जसा स्वभाव असतो ना, अपत्य बोले जरी बोबडी वाचा. जरी आपलं पुत्र आपलं अपत्य जे आहे जरी बोले बोबडी वाचा, जरी बोबड्या भाषेमध्ये बोबड्या शब्दांमध्ये ते बोललं तरी अधिकतयाचा संतोषार्थी, तरी त्या बोबड्या बोलण्याचा त्या आईवडिलांना खूप आनंद वाटतो. बालक कधीतरी बोलायला, म्हणजे लहानपणी एकतर बोलण्याकरता त्याला 2 वर्ष तरी जावे लागतात. मग हळूहळू एखादा अर्धा शब्द त्याचा प्रगट होतो, बोबड्या भाषेमध्ये ते बोलतं. मग कशाला काय म्हणेल सांगता येत नाही. त्या बालकांचे ते शब्द ऐकणं ती खरं तर एक विशेषता असते. आणि आईवडिलांना त्यांचे ते बोबडे शब्द खूप आवडतात, कारण ते कधीतरी म्हणजे पहिल्यांदाच बोलतंय आणि बोलायला शिकण्याकरता त्याला 2 वर्ष तरी जातात. हळूहळू एक जणांचं ऐकून, आईचं, वडिलांचं, भावाचं वगैरे ऐकून मोठ्या माणसांचे शब्द कानावर पडून ते बालक बोबड्या भाषेमध्ये तसं बोलायचा प्रयत्न करतं. पहिला शब्द तर आईच म्हणतं. आता प्रत्येकाचे वेगवेगळे शब्द असतील, मला माहित नाही, परंतु आकार सोपा असतो. आई म्हणत असेल किंवा अ वरून सुरुवात होणारे शब्द असतील तर ते सहज त्याला म्हणता येतात. त्याला फारसे सायास करावे लागत नाहीत. हळूहळू ते शब्द शिकत जातं. आणि ते बोबडं बोललं ना, ते आईवडिलांना त्याचं खूप कौतुक वाटतं. माझा राजा किती छान बोलतो ना, किती गोड बोलतो ना, तो एक आनंद असतो काहीतरी वेगळा. अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकतयाचा संतोष आहे, अधिकच संतोष. बाकीचे जर तसे बोलले ना तर तेवढा काही आनंद वाटत नाही. बालकांनी जे बोललंय ना ते इतरांनी बोललं की ते तेवढंच वाटतं, काय नाही ठीक आहे चला बोलला. पण ते जर म्हटलं ना मला पाणी प्यायचं, मग पाणी म्हटलं की मग त्यांना छान वाटतं. त्यातून तो स्पष्ट शब्द निघो अथवा न निघो, तो भाव त्याच्या मागे असतो ना, तो महत्वाचा. शब्दांच्या मागचा भाव जाणून घेणं गरजेचं आहे. माऊली सांगतात की मी जे तुम्हाला बोललो ना, जसं बोबडे बोल जे आहेत ना ते तुम्ही गोड करून, आई बापांना ते कौतुकच वाटतं. त्या प्रकारे तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणे त्याला, तरी उणे सहज उपसाहला प्रार्थू काही. त्या प्रकारे तुम्ही मी अंगीकारीला, तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे.
या सगळ्या श्रोत्यांना विनवणी करतात बरं का मौली. आता आता ग्रंथापासून ते जे निघाले ना, ग्रंथापासून त्यांनी ते सेवन करण्याची पद्धती सांगितली आणि पद्धती सांगितल्यानंतर याचा अधिकार कोण हे सुद्धा अगदी मखमली भाषेमध्ये सांगितलं. याचा अधिकार कोण आहे? जो अर्जुनाच्या प्रकारे बुद्धिमान असेल, अर्जुनाच्या सारखा भक्त असेल, तेवढा लढिवाळ असेल, भगवंताच्या जवळचा असेल, त्याच्याकरता ही गीता आहे. बाकीच्यांनी त्याच्यामध्ये लक्ष देऊ नये असा आपण अर्थ वेगळा काढायचा. जर आपण अर्जुनासारखे जर भगवंतावर प्रेम करत शकत असू ना, तर ही गीता निश्चितपणे आपल्यासाठी आहे. माऊलींनी त्याचा अधिकार सुद्धा सांगितला आणि खूप सहजपणे सांगितला. आणि नंतर म्हणजे श्रोते आहेत ना, त्या श्रोत्यांपर्यंत माऊली आलेत. श्रोत्यांची विनवणी करतात की जसं बोबडे बोल आईवडिलांना चांगले वाटतात ना, तसं तुम्ही माझा बालक म्हणून स्वीकार केलाय, तैसा तुम्ही मी अंगीकारेला, माझा तुम्ही अंगीकार केलाय, मला तुम्ही स्वीकारलाय. सज्जनी आपुला म्हणितला, सज्जनांनी आपला म्हटलंय, आपला. तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थो काही. त्यामुळे मी काही जे उणे बोललो असेल ना, किंवा जे मी सहज बोललो असेल ना, तर त्याच्याबद्दल तुम्ही ते सहजपणे स्वीकाराल, मला खात्री आहे. प्रार्थू काही, मी त्याच्याकरता वेगळी प्रार्थना करण्याची काही गरज नाही. मी काय प्रार्थू तुम्हाला काय प्रार्थना करू का की बाबांनो माझं चुकलं असेल तर मला क्षमा करा? तशी प्रार्थना करण्याची काही आवश्यकता नाही, कारण तुम्ही मला आपलं म्हटलंय. आपलं सज्जनी आपुला म्हणितला, आपलं म्हणणं ही गोष्ट फार मोठी असते बरं का. सहजपणे कोणी कोणाला आपला म्हणत नाही, आणि एकदा आपला म्हटलं की तो कधीच परका होत नाही, कारण परका याच्या विरोधामध्ये आपला आहे. जो परका असेल तो परकाच आहे, त्याच्याबद्दल काय आपल्याला आपुलकी असणार आहे. पण जो आपला आहे ना, मग आपला जर असेल तर मग त्याचे दोष पाहू नयेत. मी त्या दिवशी एक वाक्य सांगून आलो. एक वाक्य मला आठवतं, मला वाटतं ते जिझसचं वाक्य असावं, आय लव्ह यू विथ ऑल दाय फॉल्ट्स. मी तुझ्या सगळ्या दोषांसह तुझ्यावरती प्रेम करतो. प्रेम करणं म्हणजे गुणांवरतीच प्रेम करायचं का? गुणांवरती तर परके पण प्रेम करतात. जर तुमच्या ठिकाणी चांगला गुण असेल ना, तर ज्याचा तुमचा काही संबंध नाही, तुमची कला जर त्याने पाहिली, तुमचा सद्गुण जर त्याने पाहिला, तो तुमच्यावरती प्रेम करू शकतो. परंतु तुमच्या दोषांवरती तोच व्यक्ती प्रेम करू शकतो जो तुम्हाला आपलं समजतो. दोषांवरती सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. गुणांवरती तर सगळे जग प्रेम करतो, पण दोषांवरती प्रेम करणारे माणसं फक्त आपलेच असतात. आपले असतील तर ते दोषांसकट तुम्हाला स्वीकारतील, आणि जर ते तुमचे दोष दाखवत असतील तर मग ते आपले नाहीत, मग ते परक्याने दोष दाखवावे आणि आपल्या माणसाचा दोष पाहू नये. आता ही एक बाजू झाली, आपल्याचा दोष दिसत नाही आणि आपल्याचा दोष पाहू नये, किंवा आपला दोष मानत नाही. जर एखाद्याला आपण आपलं समजलं ना, मग त्याचा दोष पाहून तरी काय करायचंय? स्वीकारलंय ना त्याला एकदा, मग त्याच्या दोषांसह स्वीकारलंय. आणि जर तो आपला असेल तर त्याचे दोष पाहू नका, आणि जर तो आपला नसेल तर मग त्याचे दोष पाहून तरी काय साध्य होणार आहे? आपला असेल तर दोष पाहून उपयोग नाही, आणि आपला नसेल तर दोष पाहूनही अर्थ नाही. त्याचा आपला काय संबंध? मग कशाला त्याचे दोष पाहावेत? सोडून द्यावं, दोष पाहूच नाहीत. इथे माऊली सांगतात, सज्जनी आपुला म्हणितला, तुम्ही श्रोते सज्जनांनी मला तुमचा आपला म्हणून मला स्वीकारलंय ना, ही आपलेपणाची भावना माझ्याकरता फार मोठी आहे, फार मोठी आहे. कारण का, त्याच्यामुळे मी काही जरी बोललो ना, तुम्ही त्यातील दोष पाहणार नाहीत. कारण परीक्षक म्हणून जर आले ना, परीक्षक आपला नसतो, तो परीक्षक असतो, परीक्षा घेण्यासाठी तो आलेला असतो. आपला म्हटलं की तो आपल्याला कॉपी पण देतो, किंवा आपल्याला चुकलं तरी सांगतो. पण जो आपला नाही ना, तर तो दोषच पाहणार आपले, तो आपल्यावरती कडक नजर ठेवून राहणार. दोष किंवा कडक नजर असणं. माऊली म्हणतात की कदाचित मी बोलताना एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो. तुम्ही मला बालक म्हणून स्वीकारला आहे, आपला म्हटलेलं आहे, तुम्ही माझा अंगीकार केला, एवढ्या सगळ्या गोष्टी. अंगीकार करणे, आपला म्हणणे, आपलं म्हणणं अंगीकारणं, या दोन गोष्टी सुद्धा आहेत बरं का, वेगवेगळ्या आहेत. स्वीकार केलाय, आपला म्हणायचा आणि स्वीकार करायचा. नुसतं स्वीकार करून पण नाही, आपला म्हणून स्वीकार करायचा. याचा जास्त विस्तार मी आता करत नाही. तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. त्यामुळे जे काही गुन्हा असेल त्याच्याबद्दल मी प्रार्थना करण्याची गरज नाही. 65व्या ओळीमध्ये माऊली सांगतात. आणि नंतर पुढे सांगतात, परी अपराध तो अनिक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनवला हे म्हणून या. माऊली सांगतात, मी जे बोलतो ना, तुमच्याबद्दल मी काय बोलतो हा प्रकार नाहीच आहे. मी जे तुम्हाला म्हटलं ना की अहो अर्जुनाची पांती, तो अपराध म्हणून नाही, अपराध तर वेगळाच आहे. काय अपराध आहे? परी अपराध तो अनिक आहे, अपराध मात्र वेगळा आहे, अनिक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाय. अहो मी गीतेचा अर्थ कवळू पाहतोय, अर्थ सांगू पाहतोय, अर्थ विशद करू पाहतोय, ते अवधारा विनवला हे म्हणून या. माऊली सांगतात की माझ्या बुद्धीने मी तो अर्थ आकलन करून तुम्हाला स्पष्ट करून सांगू पाहतोय, म्हणून
तुमची मी प्रार्थना करीत आहे, म्हणते अवधार विनोलाय म्हणून या. हा अपराध आहे. माऊली म्हणतात की मी हा अपराध करतोय बरं का. कोणता? गीतार्थ सांगण्याचा. हा अपराध कसा असेल? अपराध कसा? चांगली गोष्ट सांगणं हा अपराध असतो का? माऊली सांगतात नाही. कसा? ते पुढे सांगतात. हे अनावरण विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता एरवी काय भानू त्याची खद्योता शोभा अति. हे अनावरण विचारिता. माऊली सांगतात की गीतार्थाचा विचार करून गेल्यानंतर तो सर्वथा अनाकलनीय आहे, पण याचा विचार न करताच मनामध्ये गीतार्थाचं विवेचन करण्याचं मी धैर्य करीत आहे. आणि एरवी सूर्यप्रकाशापुढे काजव्याच्या प्रकाशाला काय किंमत आहे? म्हणजे गीतार्थाचा विचार करून जर गेला तर तो अनाकलनीय. हे अनावरण विचारिता, हे अनावर आहे. आपण बुद्धीने त्याला जाणू शकत नाही. वायाची दिवस उपनला चित्ता, परंतु मी मात्र ते स्पष्ट करू पाहतोय. आणि हा माझा अपराध आहे. कारण भानूचं तेज, सूर्याचं तेज जे आहे ना, भानू तेज खद्योता म्हणजे काजवा. काजव्याच्या सूर्याच्या पुढे काजव्याचा प्रकाश काय पडणार? काजव्याचा प्रकाश म्हणजे तो कितीसा असणार आहे? भानू तेज खद्योता शोभा अति. त्या याच्या काजव्याच्या प्रकाशाने का सूर्यप्रकाशाला ते शोभा येणार आहे का? किंवा त्याच्या पुढे याची काय ते जर तुलना जर करू गेलो, कुठे सूर्याचा प्रकाश त्रैलोक्य उजळून टाकणारा आणि कुठे त्या काजव्याचा प्रकाश स्वतःपुरता त्याला सुद्धा पुरेसा होत नाही. स्वतःपुरता तरी कुठे असतो? प्रकाश असतो मागे आणि काजवा उडतो पुढे. मग त्याला त्याच्याकरता तरी तेवढा पुरेसा होतो का? स्वतःपुरता तर नाहीच. त्रैलोक्य उजळून टाकणं फार लांबची गोष्ट आहे. म्हणजे तसं हे गीतार्थ इतका मोठा आहे आणि माझ्या बुद्धीने तो कवळण्याचा अर्थात त्याचा अर्थ विशद करण्याचा प्रयत्न करतोय. हा माझा अपराध आहे. आणि पुढे अजून एक उदाहरण दिलं की टिटिभू चाचुमरी माप सुये सागरी मी नेनद त्या परी प्रवर्ते. की टिटिभू चाचुमरी माप सुये सागरी, याच्यामध्ये माऊलीने एक उदाहरण सांगितलं बरं का. ह्या 2 ओव्यांमध्ये 2 चरणांमध्ये टिटिभू म्हणजे टिटवी, चाचुवरी चोचीने माप सुये सागरी त्या सूर्याला या सागराला उपसण्याचा प्रयत्न करते. काय झालं, एकदा टिटवीने अंडे घातले होते. टिटवीचे अंडे जे असतात ना ते समुद्रकिनारी किंवा जलाशयाच्या किनारी असतात. आपण जर जलाशयाच्या किनारी जर गेलो, नदीच्या किनारी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण गेलो की टिटवी ओरडते, कारण तिला वाटतं हे माझ्या अंड्यांना उपद्रव करण्याकरता आले. म्हणजे टिटवी जी असते ना तिचे अंडे, आता टिटवीचे अंडे सापडतील तर सापडतो विषय वेगळा, पण ते समुद्राच्या किनारी किंवा जलाशयाच्या किनारी असतात. अशाच एका टिटवीने एका जलाशयाच्या किनारी अंडे घातले होते. आणि नेमकं काय झालं, एक बेडूक आला आणि ते अंडे त्याने खाल्ले आणि तो त्या समुद्रामध्ये जाऊन लपून बसला. आता त्या बेडकाचा राग आला टिटवीला. कोणाचं तरी माईक चालू आहे, तेवढा माईक बंद करा. राग आला टिटवीला, आणि टिटवीला राग आल्यानंतर तिने विचार केला तो बेडूक कुठे आहे ज्याने माझे अंडे भक्षण केले. त्या बेडकाला धरण्याकरता किंवा त्याला शिक्षा देण्याकरता ती शोध घेऊन गेली तर तो बेडूक समुद्रामध्ये जाऊन लपून बसला. मग तिला समुद्राचा राग आला, याला आश्रय देतो, माझे अंडे खाणार आणि त्याला तो आश्रय देतो. म्हणजे थांब, मी तुझं पाणी सगळं उपसून टाकते आणि मग ते बेडकाला बाहेर काढते. आता सांगा समुद्राचं पाणी किती मोठं समुद्राचं पाणी, आणि समुद्राचं पाणी जर एवढं मोठं तर टिटवीची चोच केवढी, आणि एक एक चोचेने जर ती पाणी जर असं उपसत राहिली तर मला सांगा ते पाणी कधी संपेल, ती कधी उपसू शकेल का? तिच्याच्याने ते शक्य आहे का? कल्पना जरी केली तरी किती टिटव्या आल्या म्हणजे समुद्राला कोरडं करू शकतात, आणि ते घेऊन टाकणार कुठे? चोचीच्या माध्यमातून ती ते करू शकत नाही. हे उदाहरण त्यांनी सांगितलं. पण ह्या उदाहरणाच्या मागे एक गंमत आहे बरं का. हे जे उदाहरण आहे ना, हे उदाहरण मला वाटतं पंचतंत्रामध्ये किंवा अजून कशामध्ये तरी असावं, वाचल्याचं मला आठवतं. त्या टिटवीचंच उदाहरण येतं. माऊलीने तेवढंच निम्मच सांगितलं बरं का उदाहरण. माप सुये सागरी मी नेंद त्या परी प्रवर्ते येतं. मी त्या प्रकारे माझ्या चोचीने त्या समुद्राला उपसण्याचा प्रयत्न करत आहे, प्रवर्तलो आहे. या ठिकाणी मी तयार झालो आहे. माझ्या अल्पबुद्धीने जणू काय मी तो सागर उपसण्याचा प्रयत्न करतोय. माऊलीने या ठिकाणी जी उपमा किंवा जे उदाहरण जरी दिलं ना, ते उदाहरण फार कल्पकतेने दिलंय बरं का. म्हणजे ती टिटवी जसं तिच्या चोचीने त्या समुद्राचं पाणी कधीच हे करू शकत नाही, बाजूला करू शकत नाही किंवा पिऊन बाजूला उपसू शकत नाही, तसं मी माझ्या बुद्धीने गीतार्थ उपसू शकत नाही, माऊली सांगतात. म्हणजे मग याचा अर्थ त्यांनी, पण इथून पुढे तर त्यांनी सगळे गीतार्थाचा अर्थ विशद केलाय. मग हे कसं काय? म्हणजे त्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी उदाहरणात असं सांगतो की ज्यावेळेस ही अशी घटना घडली, त्या टिटवीचे अंडे ज्या बेडकाने खाल्ले आणि तो ज्या समुद्रामध्ये लपून बसला, ती टिटवी त्या ठिकाणी त्या समुद्राला उपसू लागली.
आपल्या चोचीने. आता ती किती उपासणार हो, दिवसभर थकली ती. तिचा जोडीदार तिथे आला. त्याने विचारलं काय झालं, काय करतेस? ती म्हटली की माझे अंडे या समुद्रामध्ये लपलेल्या बेडकाने खाल्ले आणि म्हणून मी समुद्र उपसणार आहे. त्या बेडकाला शोधून काढणार आहे, त्याला शिक्षा करणार आहे. तो म्हणला वेडी झालीस का तू? चोचीने कुठे समुद्र उपसता येतो का? ती म्हटली तुम्हाला उपसायचं आहे का? बाकीचं जास्त सांगू नका. तुम्ही मला मदत करणार आहात की त्यामध्ये असं फक्त काहीतरी व्यत्यय आणणार आहात? आता काय बोलणार बिचारा. तो म्हटला ठीक आहे, चला माझ्यासोबत उपसू लागा तुम्ही पण. मग ठीक आहे, त्याने पण उपसायला सुरुवात केली. त्या दोघांनी जशी ते समुद्र उपसायला सुरुवात केली, अनेक बाकीचे पक्षी म्हणजे बाकीचे टिटव्या ज्या होत्या त्या आल्या. त्या म्हटल्या काय चाललंय तुमचा हा खेळ? म्हटले आम्ही समुद्र उपसतोय. वेळ लागला का तुम्हाला? समुद्र उपसता म्हणजे ते शक्य होईल का? ते म्हटले तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आम्हाला सहभागी होणार आहात का? कार्यामध्ये तुम्ही जर सहभागी असाल तर तुम्ही आम्हाला समुद्र उपसू लागा, नाहीतर सरळ बाजूला व्हा. यांनी विचार केला ही जर म्हणते ना जाऊ द्या, काय फरक पडणार आहे, तसं काय उपसलं जाणार नाही, पण हात लावायला काय हरकत आहे. सगळे पक्षी आले आणि चोचीने समुद्र उपसू लागले. आता किती हजारो लाखो पक्ष्यांचा जरी थवा आला तरी देखील समुद्राचं पाणी उपसणं शक्य आहे का? पण ही बातमी सगळ्या पक्ष्यांपर्यंत पोहोचली. कावळा, चिमणी आदी करून जे काही आहेत सगळ्या पक्ष्यांपर्यंत पोहोचली की एक टिटवी आपले अंडे ज्याने खाल्ले त्या बेडकाला शिक्षा करण्याकरता समुद्र उपसण्याचा प्रयत्न करते चोचीने. अरे अद्भुत काम सुरू केलं मग तर त्याने. मग आपण जायला पाहिजे, आपण कुठेतरी आपली नोंदणी करू, आपण 2 चोची किंवा पाणी उपसून टाकू, पाहूयात काय होते ते. सहभागी व्हायला काय हरकत आहे, आपले पण खारीचा वाटा. सगळे पक्षी त्या ठिकाणी आले, सगळ्या पक्ष्यांपर्यंत निमंत्रण दिलं गेलं, पाहूयात काय होतंय. आणि हे निमंत्रण गरुडापर्यंत सुद्धा पोहोचलं बरं का. भगवान विष्णूचं असणारं वाहन. गरुडाने विचार केला, गरुडाने विचारलं, निमंत्रण आलं, म्हटले चला आपल्या जातीची असणारी टिटवी, पक्षी जातीची, तिचे अंडे त्या समुद्रातील बेडकाने गिळंकृत केलेत आणि त्याला शिक्षा देण्याकरता ती सागर उपसू पाहते चोचीने. त्या कार्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. गरुड म्हटलं अरे बापरे, आपल्या जातीचे, पक्षी जातीचे आहे म्हटल्यानंतर जायला हवं. जरी तिचं माझं तसं जर वेगळं असेल तरी आम्ही वेगळे असून, मी गरुड आहे, ती टिटवी आहे, आमच्यामध्ये जातीमध्ये भिन्नताच, पण पक्षी ही मात्र जात एकच आहे ना, जायला हवं. भगवान विष्णूकडे गेला, प्रभू मला जायचंय, जरा आज्ञा द्या. म्हटलं गरुडा काय काम काढलंस? जरा काम आहे निघालंय. काय काम सांग तर खरं, तुला काय काम निघणार? ते म्हटले असं असं झालं, अशी घटना घडली. ती जी टिटवी आहे ना पक्षी जातीतील, तिचे अंडे त्या बेडकांनी गिळंकृत केलेत सागरामध्ये आणि मग ते समुद्र उपसण्याकरता सगळे पक्षी तिथे आलेत, मला पण जायचंय. वेडा झालास का तू? चोचीने कुठे समुद्र उपसता येतो का? प्रभू हे तुम्ही सांगता, हे व्यवहारातल्या लोकांनी सांगणं वेगळं, पण तुम्ही पण सांगताय. म्हटले कसं काय? तुम्ही काहीच करू शकत नाही का ते टिटवी करता? म्हटले काय करावं, तुला काय वाटतं? अहो तिचे अंडे, तिचं फार काय मागणी हो, पण समुद्राने ते अंडे जे नेलेत ना त्या बेडकाचे, ते तिला परत हवेत म्हणून ती एवढं सगळं करते आणि मला बोलवलंय. माझी अशी तुम्हाला विनंती आहे, त्या सगळ्या पक्षांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्या टिटवीला तुम्ही न्याय द्यावा. आता प्रभूंच्या पुढे काय हो, त्यांची आज्ञा सागर सुद्धा पाळतो. समुद्री रेखा न ओलांडावी. आणि मग भगवान विष्णू नारायण त्या ठिकाणी आले आणि सागराकडे आले. म्हटले अरे बाबा, ते टिटवीचे अंडे ते कुठे तू लपवलेस किंवा त्या बेडकांनी कुठे केले ते देऊन टाक, कारण हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत आलंय आणि तुला माहिती आहे माझ्या सामर्थ्याचा अंदाज. सागर हात जोडून उभा राहिला, प्रभू माफ करा, माझ्याकडून चूक घडली. म्हणजे टिटवीने, चोचीने समुद्र उपसण्याचा केलेला प्रयत्न शेवटी सफल झाला, तिचे अंडे तिला परत मिळाले. हे कसं शक्य झालं? तिने अव्याहतपणे प्रयत्न केला, माघार घेतलीच नाही, थांबलीच नाही. हे माझ्याकडून शक्य होईल का वगैरे वगैरे अजिबात विचार मनामध्ये तिने आणला नाही. करायचंय, निष्ठेने काम करायचंय आणि जर निष्ठेने जर काम केलं ना तर निश्चितपणे भगवंत सहकार्य करतो. आणि हे त्यातून माऊलींना सांगायचंय की त्या टिटवीचे अंडे परत मिळाले, ही कथा माऊलीने पुढे सांगितली नाही. म्हणजेच त्या प्रकारे भगवंत स्वतः साह्यभूत होतात आणि त्याचं कार्य पार पडलं जातं. त्या टिटवीला जसं भगवंताने साह्य केलं तसं मी त्या टिटवीसारखं टिटीभूत अचूमरी मापसूये सागरी, मी नेनत त्या परी प्रवर्तो येतं, मी त्या प्रकारे ते करण्याकरता या ठिकाणी प्रवृत्त झालो आहे. म्हणजे याच्यातून माऊलीनं तो संदेश द्यायचा की माझ्या मागे सुद्धा भगवंताचे आशीर्वाद आहेत. आयका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहूनही थोर होवावे, म्हणून अपाड हे आगवे निर्धारिता. बघा की आकाशाला जर गवसणी घालायची असेल ना, गवसणी म्हणजे काय, तुम्ही तानपुरा वगैरे पाहिला असेल. तानपुऱ्याला एक वस्त्र असं घातलं जातं, वस्त्र. तर ते जे वस्त्र असतं त्याला गवसणी असं म्हणतात. गवसणी जी असते ना ती तानपुऱ्यापेक्षा मोठी असते, एक बोटभर का असेना पण ती मोठी असावी लागते. मोठी म्हणजे का, कारण तो तानपुरा सगळा त्यामध्ये बसला आणि नंतर वरून गाठ मारायची, त्याला धूळ वगैरे लागू नये म्हणून ती गवसणी घातली जाते, कापडाची गवसणी असते ती. तर ती जी गवसणी आहे तर ती तानपुऱ्यापेक्षा मोठी असावी लागते.
मग आता या ठिकाणी गवसणी जी आहे ना की आकाश दिवसावे, जर आकाशाला जर गवसणी घालायची असेल तर ते त्याच्यापेक्षा मोठं व्हावं लागतं. आता सगळ्यात मोठं जर काही असेल तर ते अवकाश म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठं अवकाशाचा अंत लागत नाही, अनंत असणार ते अवकाश आहे. मग त्याच्यापेक्षा थोडं व्हावं लागतं. जर आकाशाला जर तुम्हाला गवसणी घालायची असेल तर त्याच्यापेक्षा व्यापक व्हावं लागतं. मग तसं जर तुम्ही हे अपाड जे आहे आकाशाला कवटाळू म्हटलं तर त्याच्याहून थोर व्हायला हवं, पण ते शक्य नसतं किंवा त्याच्या बरोबरीचं दुसरं काहीच नसतं. आकाशाच्या बरोबरीचं काय हो? आकाश म्हणजे सर्व व्यापक, सर्वात मोठं, त्याला आकाश म्हटलंय. मग आकाशापेक्षा जर मोठं झालं तर ते आकाश तरी कसं राहील? मग ते दुसरंच आकाश होईल ना. लक्षात येते तुमच्या? आकाश कशाला म्हणायचं? ज्याला मर्यादा नाही त्याला आकाश, अवकाश असं म्हटलं जातं. मर्यादेच्या पलीकडे असणारं ते अवकाश. मग त्याला जर गवसणी घालणार मग ते त्याला आकाश, अवकाश ही संज्ञा प्राप्त होईल. म्हणजे गीता तत्व जे आहे तर त्याला गवसणी घालणं शक्य होणार नाही. त्याला गवसणी कशी घालता येईल? त्याला आपण गवसू शकत नाही, आपल्या बुद्धीने त्याला कवटाळू शकत नाही. मौली या ठिकाणी सांगतात की ते अवकाशाला गवसणी घालण्यासारखा हा प्रकार आहे, मी गीतार्थ सांगणे. तया गीतार्थाची थोरी. आता इथे पुढे मौली त्या गीतेची वर्णन करतात. आता या ठिकाणी श्रोत्यांबद्दल सांगितलं, श्रोत्यांच्या बुद्धीबद्दल सांगितलं, त्यांच्याबद्दल बोलून झाल्यानंतर मौली परत गीतार्थाची थोरी ही पौराणिक हे जे आहे ना पौराणिकता त्याच्यातलं एक त्या दृष्टीने उदाहरण म्हणजे महत्व सांगतात. तर या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. आता ना प्रत्येक गीते ज्ञानेश्वरीच्या ज्या तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या प्रती आहेत ना त्या प्रतींमध्ये कदाचित शब्द थोडेसे वेगळे असतील बरं का, पाठभेद असू शकतात. आता माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये आहे तया गीतार्थाची थोरी, काही ठिकाणी ये गीतार्थाची थोरी असंही आहे. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. मौली सांगतात या गीतार्थाची, ह्या भगवद्गीतेची थोरवी सांगण्याकरता स्वतः शंभू भगवान भोले बाबा भगवान महादेव या ठिकाणी त्याचं वर्णन करतात. स्वये शंभू विवरण करतात. स्वये शंभू महादेव जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. मग त्या ठिकाणी भवानी माता, पार्वती माता आश्चर्यचकित होऊन प्रश्न करते आणि विचारते की तुम्ही नेमकं काय करतात? तुम्ही सतत शिव ही जी अवस्था आहे ना ही सर्वोच्च अवस्था आहे. मग तरी सुद्धा ही सर्वोच्च अवस्थेमध्ये तुम्ही असताना, सर्वोच्च अवस्थेमध्ये तुम्ही असताना तरी सुद्धा तुम्ही कशाचं चिंतन करता? हा प्रश्न त्या पार्वती मातेला, त्या भवानी मातेला पडला आणि मग ती आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारते की तुम्ही काय करता? हे तुम्ही कशाचं चिंतन करता? तुम्ही तर शिव आहात, सर्वोच्च संज्ञा आहे, शिव म्हणजे सर्वोच्च संज्ञा. मग तरी सुद्धा तुम्ही कशाचं चिंतन करता मला सांगा. मग त्यावेळेला ते जे उत्तर दिलं ना चमत्कार, आश्चर्यचकित होऊन, चमत्कार म्हणजे इथं वेगळा चमत्कार नाही, आश्चर्यचकित होऊन ती प्रश्न करते की तुम्ही कशाचं चिंतन करता? मग त्याला उत्तर देताना भगवान भोले बाबांनी जे सांगितलंय ना ते तर हर म्हणे निजे किंवा हरू म्हणे निजे, देवी दैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. मग त्या गीता तत्वाची थोरवी स्वतः भोले बाबा सांगतात या पुढील उभीमध्ये की त्या गीतार्थाची थोरवी काय, आणि भवानी मातेला उत्तर देतात. आणि खूप सुंदर त्यांनी या ठिकाणी विवेचन केलंय. परंतु ती जी ओवी ना ती आपण पुढच्या भागामध्ये पाहू, कारण त्या ओवीमध्ये थोडीशी गंमत आहे आणि ती गंमत पाहण्याकरता आता आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. माऊलींच्या प्रतिभा शक्तीचे दर्शन जर घ्यायचं असेल तर त्या ओवीचं थोडंसं चिंतन करायला हवं. 10 वाजलेत, आपली नियोजित वेळ या ठिकाणी पूर्ण होतीये. किती 70 ओव्या आपल्या पूर्ण झाल्यात. 71वी असणारी ती ओवी आपण पुढच्या भागामध्ये पाहू. परवा दिवशी रात्रीचा पाठ होईल, त्यावेळेला आपण या ओवीचा अर्थ पाहणार आहोत. आत्ता झालेली ही सगळी सेवा पंढरीचे पांडुरंग परमात्मा आणि विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. काही जर कोणाला प्रश्न असतील तर पसायदान झाल्यानंतर तुम्ही ते विचारू शकता. आणि परवा दिवशी जे मला प्रश्न विचारला भीष्म पर्व आणि सप्तचिरंजीव, तर त्या सप्तचिरंजीवांपैकी तर त्या गायत्रीला मी मेसेज पाठवतो. आणि भीष्मांबद्दल जे आहे तर भीष्मांबद्दल एक अजून मला 1-2 श्रोत्यांनी थोडेसे हे केलं की आपण भीष्मस्तुतीबद्दल थोडंसं सांगावं. आता भीष्मस्तुती खरं तर याचा विषय येत नाही बरं का. भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे, परंतु भीष्मस्तुती हा मात्र श्रीमद भागवताचा भाग आहे. आता गीता आणि भागवत हे खरं तर 2 अवीट विषय आहेत. जीवनामध्ये गीता भागवत करती श्रवण
आणि काही चिंतन विठोबाची, त्याच्यापेक्षा वेगळं काय, धन्य माता पिता. देवाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटतं. ते 2 ग्रंथ म्हणजे जीवन ग्रंथ आहेत. भागवतामध्ये भीष्मस्तुती येते आणि मला एकाने विनवणी केली की आपण थोडंसं चिंतन करूयात का भीष्मस्तुतीचं. म्हटलं ठीक आहे, भीष्म पर्वाबद्दल चिंतन होईल, भीष्मस्तुतीबद्दल चिंतन होईल. भीष्मांचं चरित्र जे आहे, पितामह भीष्मांचं, ते अवलोकन करण्याजोगं आहे. 12 भागवतांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असणारे भीष्म पितामह, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. पण तो मग इथे जर बोललो तर मग तो थोडासा वेगळा विषय वाढेल. मग त्यांच्याकरता थोडंसं आपण नंतर बोलूयात. कधी जे बोलायचं ते मी तुम्हाला सांगेन. एक दिवस आपला पाठ नसेल त्या दिवशी भीष्मांची स्तुती जी आहे, भीष्मस्तुती, श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये जे काही 11 श्लोकांमध्ये भीष्मस्तुती आहे, तिचं विवेचन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या ज्या दिवशी पाठ नसेल त्या दिवशी भागवताचा पाठ घेऊ आणि त्या दिवशी आपण ती स्तुती पाहूयात. ठीक आहे, मी तुम्हाला तशी सूचना देईल. भीष्म पर्वाबद्दलही त्याच वेळेला मी सांगेन किंवा तुम्हाला मी पर्सनल मेसेज करेन. ठीक आहे, झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयोः अर्पिता तने देवीश प्रियतानि सदाशिवः. पसायदान होईल आता.